हाय नमस्कार आपल्या लहान बहिणींना. झाला का भावा बहिणींचा चहा पाणी? तर भावा बहिणींनं काय वार काही नुसतं पळतापुरी झालं बाबा. लय वार सुटलं होतं मायताळ. तर भावा बहिणींनं वाऱ्यात वाऱ्यात कोणी बाहेर निघू नका. तेव्हा का मला पळता पळता पुरी झालं. तर पोटाच्या पाठीमागं जायचं म्हणल्यावर भावा बहिणींनो वारं काय तोरं काय आपलं सुटलो पळत बघा. पळत सुटलो असं घरात गाठलं. कुठं थांबावून कुठं काय करावं नुसती झाडण बिडण बंग 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 करते ते अशी गरा 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 झाडं येऊन भेटते. तर भावा बहिणीनं वारं तोरं आल्या तर झाडाखाली थांबत नाहीत म्हणतात. पडलं एखादं झाडं अंगावर म्हणजे काय घ्या. पण म्हणलं पावसात भिजू काय हो आपलं घर गाठायचं घर. तर नुसतं का भिंगरीसारखं पळत होतो आम्ही. तर येऊन बसलो घरी. तर घरी आली तर आवीची काळजी बाय. आता आवी कुठं कामाला गेला आणि काय तिकडं वार आहे का तोर आहे. तर तेव्हा का आवी पण आला बरं झालं. जीवा जीव आला माझ्या. आता आपलं दोघं मिळून आपलं कसं भावा बहिणींना आहे गाठ्यात आलो. मग आता पाऊस येऊ द्या नाही तर वार येऊ द्या काय बी वाहू द्या. एकदा कसं आहे भावा बहिणींनं चिमण्या हे कशा आपल्या कोट्यात बसल्यामध्ये तिकडं काय का फायदा. तसं आता का दोघं मिळून आम्ही घरी आलो. आवी बी आला. आता काय काळजी नाही. आता वारं येऊ द्या नाही तर पाऊस येऊ द्या नाही तर काय बी होऊ द्या. आता आपलं बसायचं घरात. वारं तोरं आलं तर दार लावून असं आहे ना भावा बहिणीनं. तर कसं आहे आवी जरी आला पुढं तर आवीला माझी काळजी लागते. आई कुठं आहे कामाला आणि कुठं नाही. कवा येते कवा नाही. तर भावा बहिणीनं मग आपण म्हणतोय की पावसा पाण्याचं एकच पारो काम करावं घरी जावावं. पण आता त्यांची गरजेची कामं असतेत ना त्याच्यामुळं मग डबल ड्युटी करायला लागते भावा बहिणीनं. मग 4 वाजता 5 वाजता का वारं पाऊस चालू होतो या. तर पाऊस तर काय आहे ना भावा बहिणीनं लय. पण वारच लय सुटतं या. मांदाळ वारं सुटतं यावं. त्या वाऱ्याने काय सुद्धा कळा नाही माणसाला. तर चला म्हणलं काढावा एक इडी. मग दुह्याचा हात पाय मग लागायचं पोटा पाण्याच्या मार्गाला भावा बहिणीनं. आपलं इडे होतं काय इळव येईना तर काय व्हायना. काय कामाचाच राडा माग आहे सारखा. तर म्हणलं काढावा एखादा इडे आपला घरी गेल्या सांगावं भावा बहिणीला वारं तोरं लय सुटतंय हे होतंय. आता काय लांब असलं आणि लयच वारं हे आलं तर गाठाची एखादी वस्ती बिस्ती आणि बसायचं आपलं निवाऱ्याला. कवा वारं बिरं बंद होईल तेव्हा यायचं घरी. असं आहे ना भावा बहिणीला. पण लय रात झाल्यावर तरी काय करायचं. आता आपल्याला जर 6ला सुटे भेटते किंवा कधी 5ला बी भेटते. कधी जवळ असतं कधी लांब असतं. आता आम्ही घरी असल्याच्या नंतर ते इथून न्यायला आहे. पण आता ते बी कामाला असल्यावर त्याला बी टायमाला सुट्टी नाही भेटल्या भावा बहिणीनं ते तरी कसा येईल मला न्यायला हो. असं आहे का नाही. आता घरी असल्यावर येतंय माणूस काळजीपूर्वक. आणि ज्या गाड्या ते डबल डबल माणूस असल्यावर चालवणार त्यांची 2 माणसं. मग भावा बहिणीनं मस्त आपल्याला म्हणतात चला चला. पण नाही मी बसत म्हणते जाऊ दे. आता कसं आपण पडलो जडलो भावा बहिणीनं तर अनेक त्यांच्या बिलामध्ये एवढ्याशा जाग्यात चौघाने यायचं हे म्हणल्यावर भावा बहिणीनं नाही बसत. मी इथे चालतच चालत आल्यानं परवाडलं. पण मोडतोड झाल्याने परवडायचं नाही भावा बहिणीनं. आपल्या जीवाला सोसायचं नाही आणि ती मोडतोड झालेल्या आणि तडाजोड करायला आपल्याला दवाखान्याचं एक बेव वाटतं मरणाचं. आणि कुठं काय करत बसता. म्हणून आपल्या जीवाला त्रास झाला तरी चालेल आपलं चालत यायचं आणि जीव सुरक्षित ठेवायचा. असं आहे भावा बहिणीचं. मला तर का देवाला काय मागणं आहे. देवा मला काय सुद्धा नको. फक्त माझ्या शरीराला बळ दे आणि शरीर चांगलं ठेव बाबा करून खायचं. आपलं शरीर बंद पडल्यावर सगळंच बंद पडायचं. असं आहे का नाही भावा बहिणींनो. म्हणून मी एवढंच मागते की माझं शरीर तेवढं चांगलं ठेवा भावा बहिणींनो. आणि शरीराला बळ द्या आपल्याला काय नको. आपल्याला
कामधंदा कष्टाने कमावता आलं पाहिजे, खाया आलं पाहिजे. भावा बहिणीनं हीच आपलं मागणं आहे देवाला. काय भावा बहिणीनं आपल्याला सपोर्ट करा, सपोर्ट लाईक करा, कमेंट करा. भावा बहिणीनं पहिल्यासारखं आपल्याला कमेंटसुद्धा आहे ना, ते येत नाही तर दोनच येते कमेंट. व का हो भावा बहिणीनं रागराग करताय आपला. अहो कवा तर एखादा व्हिडिओ येतोय आपला, सपोर्ट करा आपल्याला गरिबाला. भावा बहिणीनं आपल्याला येळ भेटा ना व्हिडिओ काढायला, हे व्हायला. पण असं वाटतंय की भावा बहिणीनं इकडं बी एखादा व्हिडिओ पाठवावा आपलं. असं कसं तरी जगायचं व भावा बहिणीनं. इकडं नाही तिकडं, तिकडं नाही इकडं, कुठं तरी 4 खडं टाकायचं. 4 खडं टाकल्याशिवाय भावा बहिणीनं आहे का कुठं काय? हा, निश्चिंत बसून आपल्याला जमेल का भावा बहिणीनं? आणि निश्चिंत बसायचं नाही. निश्चिंत बसल्यावर परपंच कसा व्हायचा? पोटाला अन्न पाणी कसं भेटायचं? आपल्याला जे खावं वाटेल ते कसं खाया भेटायचं भावा बहिणीनं? नुसतं बेडवर झोपून आपल्याला जमल का? असलं ऊन लागतंय भावा बहिणीनं, तर 8 वाजू दे ना तर इतकं ऊन लागतंय, इतकं उकाडतंय ना, तर भावा बहिणीनं असं झालंय की कवा गारवा येईल. गारवा जेवढा असेल तेवढा हो मला तर लय बरं वाटतं. इतकं गरम होतंय भावा बहिणीनं, का आल्या आल्या तर 2 फॅन लावल्यात तरी मैंदाळ गरम होतं या. आबाळ आलंय व आबाळ लय गरम होतं या. नुसतं घामाचं लोट चाटत्यात. आणि मला बाया म्हणल्या की बीपीच्या गोळ्या बिळ्या आहेत का नाही तुला? किती घाम सुटला. आता म्हणलं बाया गोळ्यात मला डॉक्टर चालू ठेवा ना ते का कोणास ठावं म्हटलं. तर भावा बहिणीनं कसं आहे, असं पळायला लागलं ज्यादा, असं गडबडीत चालायला लागलं, ही व्हायला लागलं की माझं दिल नुसतं असं धडाक 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 करतंय व. आणि असं वाटतं एकट्याला बसावं. लय माणसात पण मला जावं वाटत नाही भावा बहिणीनं. लय असा कालवा कलबल म्हणलं गेलं असं माझ्या छातीवर दबाव आल्यागत होतं या. तर माझी पूनम काय म्हणते या, माणूस गाण्याला तसं होतं. आता भावा बहिणीनं बळणी करेन का व मी? आणि मला काय म्हणायचं आहे, आपल्या कुठल्या भावा बहिणीला ह्याला असा जर त्रास होत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. हा का पूनम माझी चेष्टाच करते या. मला म्हणते की माणूस गाण्या माणसाला तसंच होतं, एकट्यालाच बसं वाटतं. तर भावा बहिणीनं देवा शपथ व मला होतंय बरं का तसं. तर माझ्या छातीची पट्टीसुद्धा काढली. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं आहे की त्यांच्या असं धडधड होतं, त्यांचं का दिल धडधड करतं. तर योगिता म्हणली की अगं पूनम मी पण होते आई संग, आईला दवाखान्यात नेले तेव्हा होतं आईला तसंच होतं अगं. तर हा का असे म्हणते पूनम मला भावा बहिणीनं. तर असा माझ्यासारखा त्रास जर कुणाला असला तर भावा बहिणीनं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि त्या पूनमला पण सांगा कमेंटमध्ये की बळणे कशी करेल हो मी. तर मला काय म्हणते की माझ्या इकडं यायचं ही म्हणल्यावर तुला तसं होतं. आता भावा बहिणीनं मला जर तसलं होत नसलं ही मी चांगली अशी एकटी जाणारे येणारे असती तर मी पूनमकडे जायचे राहील का भावा बहिणीनं, गेलीच असते की. पण कसं आहे भावा बहिणीनं, मला एकटीला कुठंच जावं वाटत नाही, कुठंच जात नाही मी. आता पहिली कशी योगिता यायची, मी म्हणायचे मी पूनमकडे चालली ही, तरच भावा बहिणीनं मी पूनमकडे जाऊ शकते. नाही तर पूनम लई लांब आहे अहो, मला नाही जावं वाटत. पण पूनम माझ्यावर रागाला जाते. आता मी भावा बहिणीनं योगिताकडे पण जात होते बरं का, पण आता मी योगिताकडे सुद्धा जात नाही भावा बहिणीनं. मला जावंच वाटा नाही अहो कुठंच. असं बाहेर निघालं का नाही की असं भीती उत्पन्न होते मला, असं नकोच वाटतंय कुठं. मस्त प्रयत्न करते भावा बहिणीनं, मी इकडं जाईन तिकडं जाईन, मला इथं नकोच राहिला, मला असंच होतंय मला तसंच होतंय, माझ्या डोक्याला टेन्शनच होतंय, मला परिणामच होतोय, मी जाईनच. रोज संध्याकाळची म्हणते बरं का भावा बहिणीनं की मी जाईनच. आणि सकाळ उठून कुठं पाय माझा निघतो या, इथंच खमं घेते. असं होतंय ना भावा बहिणीनं. सांगा आता काय करू, जीव तोडून मी सांगते तरी माझं खरं बोलणार आला. हां मग हे असला कसला आजार म्हणावं बाया.
भीती उत्पन्न होते. असं दिल धडधड करतंय माझं. असं गाडीत, असं बंद गाडीत ही बसलं ना, तर भावा बहिणीनं अगदी खरं शपथ घेऊन मी सांगते, स्वामीची शपथ घेऊन सांगते की मला वाटतं की बाबा आता उडीच टाकावे आपण ह्या गाडीत, नकोच बसायला. अशी चौकून दारं ही लावून घेतलं की मला लय भीती उत्पन्न होते. असं वाटतं उडी टाकावी गाडीतनं. म्हणून भावा बहिणीनं मी गाव ही सगळं सोडून दिलंय. आणि मला कसं की पहिले मी भेटसुद्धा नव्हती, काहीच नव्हती. जायचे मी कुठं बी जायचे बरं का, गावाला जायची, पुण्याला जायची, असं कुठं माझ्या बहिणींकडे जायची. मला जावं वाटतं तिकडं पावडं रावळ्यांकडे मी जायची. पण भावा बहिणीनं, माझ्या बहिणी पण लय प्रयत्न करतात की ये की तू इकडं, जा की तू तिकडं. पण का आता माझी बहीण एक लोणंदला आहे भावा बहिणींनो, तरी मी जात नाही. ती पण मला बोलावती. एक बहीण लोणंदला आहे, एक बहीण सासवडला आहे. अगं म्हणलं तुम्ही मस्त प्रयत्न मला करता, ये पण म्हणलं मी पहिल्यासारखी राहिलीच नाही ना. तुम्हाला माहिती आहे ना की आता म्हणलं तुम्हीच मला कुठं कुठं नेलंय. म्हणलं तुम्हीच माझ्या संगती असायचा, कुठं कुठं मला नेलंय, हे व्हायचंय. आता म्हणलं माझे एकटीची फिरायची लायकी राहिली नाही. अगं म्हणलं माझ्यावर रागवू नका, तुम्ही चांगले आहे. म्हणलं तुमचं नवरा आहे तुमच्यासोबत, हे तुम्हीच मला भेटा येत जा, हे होत जा. तर म्हणतात तू नको हालो जाग्यावर ना, आम्हाला बोलव. तेव्हा का अशा बहिणी बी म्हणतात भावा बहिणी. मग मी काय म्हणते, बाया तुम्हाला येऊ वाटलं तर या, नाही तर मग राहू द्या. काय करायचं मग, आपला काय जोर आहे का या म्हणून. मग तेव्हा का त्या बहिणी बी तशा आडव्या चालते. आता लोणंदची बहीण आहे ना भावा बहिणीनं माझी, ती थोरली आहे. त्या बहिणीचं नाव आहे बघा शांता. ही बी बिचारे अजून काम करते बघा. भावा बहिणीनं इटबटीव काम करते ती. मग आम्ही बी केलं काम, पण आमचं ते काम सुटलं बघा. आम्ही सोडून दिलं भावा बहिणीनं. ते मी डोक्यात बाद झाल्यापासून ते काम मी सोडून दिलं. तसलं काम नकोच म्हणलं आपल्याला. पण माझी थोरली बहीण बघा अजून करते काम तसलं. चिक्कल करायचा, इटा थापायच्या, हे करायच्या. हे नवरा बायको बघा अजून ती कामं करते ती. मस्त तिच्या बी मुलींनी कामं केली, पण त्यांची लग्न झाले आता. ती दोघं नवरा बायको करते ती वाटतं आता ती काम. तर भावा बहिणीनं तिला बी फोन लावायचं नाही मी प्रयत्न करते. पण बाय तिचा आता मोबाईलचा फोन कवाच लागत नाही भावा बहिणीनं. नाही गेलं, नाही भेटलं तरी भावा बहिणीनं खुशीने एकामेकीचे कळाले तरी आनंद असतो. हे ज्याचा त्याचा परपंच त्याच्या मागं लागलेला काय. तर भावा बहिणीनं सपोर्ट करा आपल्याला. भेटू आपण आता, जसा वेळ भेटेल तसा इडेव काढू, त्या इडेवमध्ये आपण भेटू. घ्या भावा बहिणीनं आपली काळजी वाऱ्या तोऱ्याची. बाय बाय.